नमस्कार मंडळी, चला तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला हा ब्लॉग खूप दिवसांपासून येणार होता, म्हणजेच आपल्या गावाकडे जाण्याचा ब्लॉग. तर सकाळी पॅकिंग वगैरे केली आणि थेट आम्ही डायरेक्ट निघालो गावाकडच्या प्रवासाला. गावाकडच्या प्रवासात खूप साऱ्या गोष्टी मजा केली, एन्जॉय केला, हे केलं ते केलं, सगळ्या गोष्टी केल्या. सकाळ आधी पहिलं फ्यूल भरून घेतलं आणि मग नंतर बाकीच्या गोष्टीला सुरुवात केली. तर फ्यूल भरून घेतल्यानंतर फ्यूल आपल्या रिक्षाला तर काय लागतं, हे CNG आणि पेट्रोल. तर शक्य तर आम्हाला CNGच भरली आम्ही. आणि काही गोष्टी नाही का न सांगण्यासारख्याच आहेत, जसं की खूप साऱ्या गोष्टी अडचणी वगैरे आल्या, कारण आम्हाला निघायचं तर खूप लवकर, पण आम्हाला झालं उशीर. नंतर थोडासा दिवस निघाल्यानंतर थोडासा मेकअप वगैरे केला होता, नॉर्मल, फक्त आपलं पावडर वगैरे. पोरांचा मेकअप काय असणार आहे अजून. आणि बाकीचं बघा, रिक्षामध्ये तर व्ह्यू इतका भारी दिसत होता ना सूर्यप्रकाशाचा, इतकं भारी वाटत होतं ना एकदम. आणि रिक्षामध्ये प्रवास म्हटला ना एकदम सुखसर आणि सोयीचा होता, कारण जेव्हा म्हटलं तेव्हा आम्ही थांबू शकत होतो, जेव्हा म्हटलं तेव्हा काही पण करू शकत होतो. आम्हाला पाणी प्यायचं आहे, काय खायचं आहे तर आम्ही थांबू शकत होतो. आणि स्वतःचं वाहन म्हटलं तर विशेष डेंजर असतो. आणि नंतर बघू शकतो ही गाडी आम्हाला जळालेली दिसली. बस ही खूप अपघात झाला होता, डेंजर वाटतं यांचा. आणि नंतर बघा हे आम्हाला दिसलं नदी दिसल्यानंतर थोडीशी पुढे गेल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी झाल्या. तर काय झालं तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, कारण मला स्वतःचा वॉईस देता नाही आला. तर आम्ही हा डायरेक्ट चाकण शिक्रापूर हायवे रोडनीच गावाला निघालो होतो. आणि रोडचं काम वगैरे चालू होतं, तर भारी वाटत होतं जरा, कारण गावाकडे जाण्याचा रोड म्हणजे एकदम चांगला असला पाहिजे. कारण तर रस्त्यामध्ये जाता नाही का खूप सारा रोडचे बांधकाम वगैरे चालू होतं. मला तर असं वाटतं नाही का, जसं आपले माननीय अजितदादा पवार वारल्यापासून खूप साऱ्या निधी मिळाल्या आहेत असं वाटतं मला, पुणे शहराला तरी. कारण शिरूरपर्यंत खूप सारा रोड जरा चांगला होता, आणि काय मध्ये आधी खड्डे वगैरे येत असतात. आणि मंदिर वगैरे, मठ वगैरे खूप साऱ्या गोष्टी दिसल्या, कारण आता थोडंसं नाही का लोक देवधार्मिक झालेत. पण क्वचित लोकांनाच जाणीव आहे, क्वचित लोकांना जाणीव नाही. खूप काही लोकांना श्रीमंती वगैरे नाही का, असं पण असू शकतं. तर भरपूर. आणि नंतर आम्ही एका हॉटेलला थांबलो, प्युअर व्हेज. चला तर मित्रांनो, आपल्या गावाचा ब्लॉग खूप छान होत आहे. तरी हा ब्लॉगला तुम्ही भरपूर सारा सपोर्ट करत राहा, असंच मला थोडं वाटतंय. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मला बोलायचं खूप कंटाळा येतं, कारण मग घसा थोडा जाम झालं, त्याच्यामुळं मी नंतर व्हॉईस लावणार आहे व्हिडिओला. तर भारी होणार आहे आपला ब्लॉग. तर आपण तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा बाबा. तर खूप साऱ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही गेलो नगर हायवे. नगरचा ब्रिज इतका भारी होता ना, नगरचा ब्रिज बघून नाही का खूप सारं आश्चर्यचकित वाटलं, कारण एकदम असं टॅलेंटेड ब्रिज होता मध्ये नाही का, एकदम असं सोर आणि भारी वाटत होतं. नंतर आम्हाला प्यावं वाटलं उसाचा रस पिल्यानंतर खूपशा भारी वाटलं. उसाचा रस तिथं बैल हे होता. आणि नंतर मग आम्ही घेतला खरबूज आणि काकड्या. या काकड्या तर इतक्या भारी होत्या ना, आणि त्या मावशी पण इतक्या छान आम्हाला डील करत होत्या ना. आणि त्या मावशींना मी पण खूप छान बोललो, म्हणजे मला पण छान वाटलं, त्यांना पण छान वाटलं. त्यांना म्हणलं मी थोडंसं मीठ पण दिलं त्यांनी मला थोडंसं. तर मग भारी वाटलं. नंतर मग आम्ही त्यांना बाय करून आम्ही डायरेक्ट पुढे गेलो आणि काकडी वगैरे खाल्ली. नंतर खूप असं भूकच गेली डायरेक्ट, कारण नाही का प्रवासात भूक लागतच नाही, म्हणजे प्रवासामध्ये नाही का डायरेक्ट जेवण करावंसंच वाटत नाही, कारण हे होतं. आणि हे बघा, हे गोदावरी नदीच्या साईडचं हे मच्छीमारी लोक आहेत, आय थिंक सो. आणि नंतर मग खूप साऱ्या गोष्टी झाल्या. इथं वॉटरमेलन वगैरे भेटला आम्हाला. आणि परत ते एकटं खरबूज पण असताना हे डायरेक्ट नाही का टेम्पोवाले येत होते इथं, आणि टेम्पोवाले डायरेक्ट यांना विकत होते स्वस्तामध्ये. आणि थोडेसे हे यांचं थोडंफार कमिशन काढत होते, म्हणजे नाही का चांगली गोष्ट आहे ती. तेथे पण त्यांचं खूप साऱ्या गोष्टी करत आहेत. आणि गोदावरी ब्रिज हा खूप मोठा आहे. गोदावरी नदीचा ब्रिज हा आपल्याला नगर हायवेच्या पुढे लागतो. नंतर आम्ही नगरमध्ये एंटर केल्यानंतर अहिल्यानगरची मला ही लगेच यूट्यूबर आठवली, रेश्माताई राठोड यांना मला बघून भारी म्हणजे बघायची इच्छा होती, पण नाही भेटली, तर भारी वाटत होतं. तर फायनली दुपारी नाही का थोडंसं टाईम भेटला, आणि फायनली आम्ही जेवायला थांबलो. तर थोडंसं बघा, तर मला या गोष्ट बघून हसू आली, तर मध्ये कोणीच नव्हतं. आणि हसू म्हणजे का आणि मग नंतर आम्ही जेवायला डायरेक्ट डायनिंग टेबलवर बसलो. तर डायनिंग टेबलवर बसल्यानंतर नाही का ऑर्डर वगैरे दिली. आणि या ऑर्डरमध्ये नाही का माझं कमी आणि सुमितचं जास्त असतं.
पनीर आणि पनीर, नुसतं पनीर. मग मी पनीर चिली पण मागवलं आणि पनीर कबाब वगैरे नाही का थोडं मागवलं. नंतर थोडंसं जेवण वगैरे केलं, थोडंसंच केलं कारण भूक जास्त नव्हती. प्रवासामध्ये जास्त भूक लागतच नाही, तुम्हाला पण माहिती आहे. एका ठिकाणी बसल्यावर काय भूक लागणार आहे. आता भारी वाटत होतं आणि एकदम असं नाही का चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वगैरे भारी वाटत होतं जेवण करून. आणि मग जेवण केलं आणि त्या हॉटेलला आम्ही बाय केलं आणि पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी भेटल्या आम्हाला, जसे की मूर्तिकार वगैरे, परत हॉटेल वेक्स वगैरे भेटल्या. कारण आणि हॉटेल्समध्ये नाही का एक प्रॉब्लेम झाला आता, कारण त्यांना डायरेक्ट चूल पेटवावं लागते. चुलीशिवाय होतच नाही. जुनं ते सोनं असं म्हणतात, हे खरं आहे. मला आज रिअलाईज झालं. तर जुनं हे सोनंच असतं. कारण आपल्याकडे अजूनही परंपरा आहे की जुनं ते सोनं म्हणायची. तर अशा प्रकारे हा ब्लॉग खूप छान झाला. आणि आपला हा ब्लॉग नंतर डायरेक्ट आम्ही रात्री आमच्या गावाकडे भेटलो. म्हणजे गावाकडं जवळपास पोचलो आम्ही गावाजवळच. आणि नंतर ब्लॉग वगैरे शूट केला मी, कारण मला रात्री मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हतं माझा मोबाईल. तरी पण मी दिवसभर कसं तरी चार्जिंग पुरवून मी ब्लॉग कंटिन्यू करायचा प्रयत्न केला. कारण चार्जिंग लावायला रिक्षामध्ये ऑप्शन नव्हतं माझ्या मोबाईलला तरी, कारण माझं दोन्ही साईडचा कॉर्ड सेम होता. त्याच्यामुळे मला चार्जिंग लावायला. तर डायरेक्ट आम्ही घरी गेलो आणि झोपून राहिलो. तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. सकाळी उठल्यानंतर खूप छान वाटत होतं. घरी बसलो मी डायरेक्ट बाहेर झोपलो होतो अंगणामध्ये. एकदम भारी वाटत होतं आणि फ्रेशनेस एकदम भारी आणि ग्लो एकदम नाही का. सगळे झोपले होते पण मीच उठलो होतो. बाबा आणि मी आणि आजी आम्ही तिघं उठलो सगळ्यात आधी. मला लवकर उठल्यानंतर खूप भारी वाटत होतं. थँक्यू, लव्ह यू आणि टेक केअर, कंटिन्यू.